भेल चना मिक्स अ पॉप्युलर इंडियन स्ट्रीट फूड. गावामधली पारंपरिक पद्धतीत टेस्टी भेल. रात्री फुगून घेतलेले वाटाणे ते ड्राय करून घेतलेले आहेत, मीन्स सुकून घेतलेले आहेत. वाटाण्याचा पॅकेट 5 रुपयाचा किराणा मालाच्या शॉपमध्ये मिळतोय, तो घेऊ शकता नाहीतर बनवू शकता. गरम मसाला, भाजलेला जिरा पावडर, लाल तिखट मसाला, तिखट तुमच्या आवडीप्रमाणे घ्या. हळद जास्त नाही, थोडी, चवीनुसार मीठ. जंजिरा 1 रुपयाचा शॉपमध्ये मिळतोय, तो घेतलाय मी. जंजिरा टाकला तर काहीच टाकायची गरज पडत नाही, एक्स्ट्राचे मसाले. चण्याचं पीठ 4 चमचे, तांदळाचं पीठ नाही तर कॉर्नफ्लॉवर पीठ 1 चमचा मोठा. मिक्स करून गरम केलेलं तेल मिक्स करून घेते, त्याने क्रिस्पी आणि क्रंची होतात आणि टेस्टही छान येते. मी यामध्ये जंजिरा पावडर टाकलेली आहे, तुम्ही चाट मसाला नाही तर आमचूर पावडरही टाकू शकता. पाणी जास्त ओतून घ्यायचं नाही आहे, 1 चमचा ओतून मिक्स करून घ्यायचं आहे. थोडा जर पाणी जास्त लागला तर थोडा पाणी ओतून मिक्स करून घ्यायचं आहे, याप्रमाणे करून घ्यायचं आहे. एकदाच पाणी जास्त ओतायचं नाही. वाटाणे फुगवताना खायचा सोडा टाकला होता, याप्रमाणे सुटसुटीत असे करून घ्यायचे आहेत. कॉर्नफ्लॉवर पसरून वरून कॉर्नफ्लॉवर लावल्याने सुटसुटीत आणि क्रंची होतात. हाताच्या साहाय्याने मिक्स करून घ्यायचं नाही, चमच्याच्या साहाय्याने मिक्स करून गॅसवर तेल कडक तापवून तेलामध्ये तळताना थोडी काळजी घ्यायची आहे. तेलामध्ये 2 ते 3 मिनिटं ठेवायचं आणि लगेच काढून घ्यायचे आहेत. छान असे क्रिस्पी होतात. तेलामध्ये वाटाणे फुटतात याची काळजी घ्यायची आहे. याप्रमाणे सर्व तळून घ्यायचे आहेत. मी शेंगदाणेही तळून घेतलेत. भेल बनवण्यासाठी भेलीसाठी कांदा बारीक चॉप करून, जेवढी तुमच्या माणसांची क्वांटिटी असेल त्याप्रमाणे कांदा घ्या. मी 1च कांदा घेतला छोटा. टॅमॅटो बारीक चॉप करून, काकडी बारीक चॉप करून, कोथिंबीर, परफेक्ट राईस, लाह्या, कांदा, टॅमॅटो, काकडी मिक्स करून, फ्राय केलेले वाटाणे शेंगदाणे मिक्स करून, वरून चवीनुसार मीठ, जंजिरा नाहीतर चाट मसाला, मी वरून चाट मसाला मिक्स करून घेतला आहे. बारीक चॉप केलेली मिरची, तिखट तुमच्या आवडीप्रमाणे घ्या. वरून कोथिंबीर खूप सारी मिक्स करून पारंपरिक पद्धतीत गावाकडची टेस्टी भेल. वरून लिंब पिळून, लिंबाऐवजी तुम्ही चिंचेची चटणी नाहीतर खजराची चटणीही मिक्स करू शकता. वरून फ्राय केलेले वाटाणे. पारंपरिक पद्धतीमध्ये भेल बनवायला विसरू नका.